नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग मित्रांनो. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉग मध्ये. हा आहे वीकेंड ब्लॉग ची सुरुवात सुरू होतोय. आज आहे सॅटर्डे. वीकेंड सुरुवात होती. सॉरी गाईज, प्लीज बेअर विथ मी, कारण माझी झोप नाही झाली आहे. आणि तुम्ही जरा ब्राईटनेस वाढवता का? मी जरा काळा दिसतोय तुमच्यापेक्षा. ओके, यू आर हसताना काळा दिसला का तेच बरोबर नाही वाटत ना. अच्छा, म्हणजे माझ्यापेक्षा तो गोरा आहे असं म्हणायचं. नाही, पण तुझ्यापेक्षा काळा तर नाही असं मला म्हणायचं. अच्छा, म्हणजे मी काळी. नाही, तसं नाही. ओके, सो गाईज, लय वाढवला. थँक्यू सो मच. तुम्ही आमचा ब्लॉग बघत असाल तर. आणि ओके, आज आहे सॅटर्डे मॉर्निंग. आज भरपूर काम आहेत गाईज, खूप काम आहेत. याचा बर्थडे आहे, शॉपिंग बाकी आहे. बर्थडेचं किती वेळ सांगते? सॉरी गाईज, हो सॉरी गाईज, सांगितलं खूप वेळा. हाय गाईज, नमस्कार. येस, आज मला एक गुड न्यूज सांगत आहे. तर आम्ही दोघांनी मिळून कधीच असं एवढी मोठी गोष्ट कधीच परचेस नाही केली, जे की आज आम्ही ॲक्च्युली ॲनालिसिस केलेलं, पण त्याच्यानंतर आम्ही आलो आणि आम्ही डायरेक्ट बुक केली. खूप दिवसापासून चाललेलं गाडी घ्यायची. माझी तर इच्छा होती, पण बाकी पण डोक्यात विचार होते. आधीचं ब्लॉग मध्ये बघितलं असेल किती स्ट्रगल सुरू होतं. त्याची गाडी सारखी बंद पडायची. ठीक आहे, गाडीचं जाऊ द्या, पण नंतर वाटत होतं की घ्यायची गाडी. बट कारण ड्रीम होतं, आता ह्या एजमध्ये नाही घेणार तर कधी करणार. आणि कधी आम्ही अशी गाडी डायरेक्ट जाऊन घेतली पण Yes, नाही, आम्ही घरच्यांना सोडून अशी दोघांनीच. तर ते वाटत होतं की कसं करायचं, पण फायनल डिसिजन घेऊन टाकलं. नंतर घरी सांगणारच आहे. आणि आम्ही ही गाडी घेतली, तुम्हाला रिव्हील करतो. ट्रॅम्प स्क्रॅम्बलर. माझे 2 गाड्यांमध्ये ॲक्च्युली कन्फ्युजन होतं, स्पीड आणि ही मध्ये. पण प्राजू म्हणे हीच घे. ही माझी, मी सांगते का मला ही हवी होती, कारण स्वॅगीच्या एका फ्रेंडनी जेव्हा ही बाईक घेतली तेव्हा आम्ही त्याची राईड केली आणि मला ती खूप आवडलेली. तर मी बोललेली स्वॅगी जेव्हा आपण पण ही बाईक घेऊ, पण कधी घेऊ, कारण मला माहिती होतं हर लगेच रेडी नाही होणार, कारण मला इच्छा होती. बट त्याच्यानंतर म्हणजे मी तेव्हा डिसाईड केलं आणि आता मी तीच बाईक घेतली आणि मला खूप भारी वाटतं. खूप कॉंग्रॅच्युलेशन्स प्राजू. माझ्यासाठी गाडी घेते तू? माझ्यासाठी 6 वाजले असतील ना. आम्ही डोसा खातो गाईज. गाडी बुक करून आल्यावर आम्ही काहीतरी खाऊ म्हटलं, म्हणजे पण चांगलं खाऊ. भूक लागली. कसं आहे, छान आहे ना एकदम. आणि हे झाल्यावर कोल्ड कॉफी. खूप मजा आली गाईज. आपल्या व्ह्युअर्सला तुम्हाला किती ना आला आहे? अरे मला वाटलं तू गाईज आहे तुम्हाला. पुढेच पाऊस गाईज. कसं होतं मूवी गाईज? आम्ही 2 व्हीलरवर एवढा ट्रॅफिकमध्ये अडकलो, तर आम्ही 4 व्हीलर घेऊन गेलो असतो तर कायच केलं असतं. येस, काढलं. सॉरी, काय छान असं ते काढलं. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत, पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉग मध्ये. आज आहे संडे. आम्ही सकाळी मस्त एग चीज ऑमलेटचा ब्रेकफास्ट करून आम्ही आता काय बनवतो? सगळी बिर्याणी, व्हेज बिर्याणी. व्हेज बिर्याणी नसते, तो व्हेज पुलाव. पॉईंट 6 मध्ये काय घेतली? सॉरी, राजू बनवतीये व्हेज पुलाव. येस गाईज, प्लीज खायला या. मसाले काय काय टाकलेस? काहीच टाकलं नाही मी, टाकतो. बघा का, कांदा टाकलाय राजूने. कांदा, बटाटा आणि टोमॅटो टाकलाय आधी ऑलरेडी, आणि खडा मसाला पण टाकले. आता प्राजू टाकते मसाले, मिरची पावडर, हळद, आपल्याला धना पावडर. आपल्याकडे बिर्याणी मसाला आहे का? नाही, बिर्याणी मसाला नाही, चिकन मसाला आहे. टाकू शकते ना चिकन मसाला? चिकन मसाला सॉरी, चिकन मसाला टाकू शकते. व्हेज असून त्यात कुठं काय घास. पण बिर्याणी टेस्ट चेंज होईल पाहिजे, असं नाही करत बघ. ठीक आहे मित्रांनो, एक गोष्ट विसरलो आहे. लाईट चालू ये लाईट चालू केला प्राजू चमकायला लागला. 2 मिनिट गाईज. येस, प्राजू तर काहीतरी फ्रीज म्हणून काढते. काय प्राजू? शोधते मसाला. राजू एकदा हे पण करतो मित्रांनो. एकच मिनिट जरा बंद करतो. तुम्हाला आगळे वेगळे चित्र दिसतील. आपल्या बिर्याणी मसाला आणायचा आहे साईगी, आपल्याकडे नाही आहे. पुलाव मसाला टाक ना. पावभाजी मसाला टाकू का? भारी लागेल. नाही नको जास्त मसाले नको टाकू, जास्त हे होईल. असंच छान होईल प्राजू. तू हात लावलाय ना, तू असं हात फिरव, असं गोल गोल हात फिरव. हा, जा हात टाक कर. मी सांगतो तुला कसं करायचं टेस्ट येण्यासाठी. आता हे बघ, तू हे सगळं टाकलंय ना यार, आता फक्त बोट टाकायचं, त्यांनी टेस्ट येते. अरे फायनल टेस्ट असेल. बोट भाजून देऊ? नाही थोड्या वेळेस टाकायचं, फक्त टेकव तू. फक्त तुझं हात जरी लागला ना त्यात,
तसं नाही, हात लागला ना, जी टेस्ट येईल ना ती अप्रतिम राहील आणि ती कुठंच मी नसणार. टाकलं ग बच्चन राहू दे मी थोडं टाकलंय, मी बच्चन नाही खरं टाक, मी टाकलंय, मी आता थोडं टाकलं, अजून थोडं टाक. तेच विचारलं किती टाकलं. येस येस टाक तेवढं. हा ठीक आहे, आपण हे मला धुवून दे ना पाण्यात थोडं. जाऊ दे तसं टाक. नाही रे धुवावं लागतं रे ते तर काय असं गरम. सोयाबीन, मित्रांनो सोयाबीन टाकली, प्रोटीन. राजू आता राईस टाकते. गाईज आम्हाला संध्याकाळी चिकन खायचं म्हटलं थोडं लाईट लाईट होईल आणि उशीर पण झाला हा ना सगळी. हा लाईट लाईट म्हणजे एक कुकरभर मसाला भात आहे आणि 3-4 पोळ्या, कुकर भर नाही, 4-5 पोळ्या आहे. थोडासा होतो. आमचं असं लाईट लाईट असतं. ऍक्च्युली प्राजू बोललेली पास्ता वगैरे खाऊ, म्हटलं पास्ता मला नाश्ता पास्ता- वगैरे माझं काय? बघितलं गाईज आपलं काम पप्पा लोकांसारखं आहे. याला नुसतं जेवण आपलं लागतं. काम, माझं काम एकदम चपाती पप्पा लोक. भाजी, चपाती. नाही नाही, मी पास्ता पण खाईल, पण त्याच्यानंतर मला चपाती भाजी हवी असेल. मला नाश्त्यासारखं वाटतं तेच. कोणाकोणाचे नवरे असे करतात, माझं असं का करतात. भाई आपला आहे ना आहे. पोट जेवण केल्याशिवाय माझं मन भरत नाही. आणि त्यात प्राजू भाजी पोळी बनवली एकदम मन भरतं, पोट बरोबर मन. थोडं लाईट लाईट खाल्लं पाहिजे यार कधीतरी. लाईट लाईट मग मुरमुरे आहे ना, मुरमुरे खात जाऊ. चुरमुरे मुरमुरे. कुछ भी गाइस कुछ भी. येस कुछ भी, काय कुछ भी. चला आता लावून देऊ आपण. मित्रांनो तुम्ही हे प्राजूचे जे सूर्यफूल बघताय, कढीपत्ता नाही लावला. कढीपत्ता हा नाही, हा विसरून गेलो मी तुझ्या सौंदर्यात. राजू तुम्ही मित्रांनो बघा, आज संडे तर किती छान दिसते. आज तिने छान एकदम तयारी करून, आणि हे सूर्यफूल बघा लोकांच्या शेतात असतं, आमच्या डोक्यात आहे. हे. येस. आणि याच्यामध्ये आपलं राजूने हे सोरट मध्ये घेतलंय, छान आहे बघ. कोथिंबीर पण राहिलीस काय. आल्यापासून तेच वापरते, पण छान दिसते. तू सर्व विसरतोय. तू एक एक घेत जा ना, तू असल्यावर माझं सगळं लक्ष इकडे तिकडे जातं आणि मग आठवत नाही मला काय काय टाकायचं येतात. तू नसल्यावर मी बरोबर क्या टाकतो सगळं. गुंडा बनेगा रे तू, क्या गुंडा बनेगा. गुंडा बनणे काही नाही, म्हणजे गुंडी ऑलरेडी आहे ना एक. हो म्हणजे मी गुंडी आहे. येस गुंडी, गुंडी राजी, हे बघ. गुंडी राणी. चलो याच्यामध्ये पाणी टाकायचं आता, मग रेडी आहे. मग आपण एक काहीतरी शूट करू आणि मग पुन्हा येऊ का जेवायला. कसलं शूट करू? काहीतरी शूट करू, खूप दिवस झाले शूटिंग नाही केलेलं. आता तुला शूटच करतोय ना मी. रील. बाकी तू छान दिसते हा प्राजू. गाईज आमचे लवकर 4000 सबस्क्रायबर करून द्या ना प्लीज. येस प्लीज गाईज प्लीज. हे चेहरा बघा हिचा, एवढा सुंदर चेहरा. तुम्ही सबस्क्राईब करत नाही आहे ना, मोटिवेशन भेटत नाही. तुम्ही सबस्क्राईब करत राहा, आम्हाला पण मोटिवेशन भेटत असतं. तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर आम्हाला मोटिवेशन भेटेल, आम्ही अजून छान छान कंटेंट बनवू आणि जेवढं तुम्हाला एंटरटेनमेंट करता येईल तेवढं आम्ही करण्याचा ट्राय करू. तर प्लीज सबस्क्राईब अस, प्लीज सपोर्ट अस. राजूने मस्त आता पाणी टाकले त्यात आणि एक व्हेज पुलाव एक नंबर होणार आहे. मित्रांनो तुम्ही व्हेज पुलाव आणि चपाती खाल्ली का? काय कॉम्बिनेशन आहे. राजू तू खाते? तुझा बघून खायला लागले. मी मसाले भात आणि त्याबरोबर चपाती घालतो, ते जे मस्त लागतं ना. मे बी काही जणांना विचित्र वाटत असेल, पण मला आवडतं, छान लागतं. तुला असं आपण आता सपोज ठीक आहे आपलं ब्लॉगिंग सुरू आहे, तुला असं काही सांगायचं आहे तुला सपोज असं आता जस्ट दुसरं काही डिस्कस नाही, माझं नाही करणार करायचं. तू कुठून आलायस, तू कुठला आहेस आणि तुला तुझं इंट्रोडक्शन द्यायचंय. हा मित्रांनो मी आलोय पृथ्वीवरून आणि हा पृथ्वी सांगे. मित्रांनो माझं गाव आहे अध्यक्ष मुळशी गुजर आणि पोचू इथे जमलेलं माझ्या मित्रमंडळींना माझं नाव स्वागत आहे आणि मी आहे या गावात. माहेरांचं स्वागत. हा मित्रांनो तुम्हाला जर मी गावाचं नाव सांगितलं तुम्ही तिथे मला भेटेल शोधायला येशाल, म्हणून मी तुम्हाला गावाचं नाव सांगत नाही. मी हिच्या गावाचं नाव सांगतो. ही आहे चंद्रापूरची. आम्ही सांगू द्यायचं गावाचं गाव काय निर्मळ पिंपरी. गावाचं गाव, गावाचं गाव सांग. निर्मळ पिंपरी. मित्रांनो एक गोष्ट ही विसरली, ती माझं म्हणली, ती तिचं पण गाव आता तेच. तू पहिले पण बोलला ना हिच्या गावाचं नाव चंद्रपूर. वेळीस का तू? चंद्रपूर म्हणजे ते तुझं गाव आहे, पण तुझ्याकडे आता 2 गाव आहे. मी म्हणू शकतो हे तुझं गाव, मी म्हणू शकत ना माझं गाव. झाकण कुठे ते सांगा ती. झाकण हे काय ढक्कन कुठे झाकण मी इकडे ठेवलेलं त्याच्यात. बघा मित्रांनो तिने भांडे ठेवण्यात त्यात झाकण पण ठेवलं, पण तिच्या तिनेच भांडे ठेवले सगळे आणि तिच्या लक्षात पण नाही. मी म्हंटलेलो हे ढक्कन आहे एक म्हणून. 2 ढक्कन है हमारे पास, क्यूट ढक्कन है हमारे पास. ये क्यूट ढक्कन है और मैं बड़ा ढक्कन. कोथिंबीर आमची खराब झाली काही. खाली काहीही साडू नको प्राजू. आज मी झाडून आणि पुसून घेतले, तुला छान वाटेल. त्यासाठी प्राजू मी माझ्यासाठी एक मस्त पुलाव बनवतो. कोथिंबीर आणि खूप पाऊस चालू आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकताय बाहेर बघा. बाहेर बघा पाऊस. हे बघा जिकडे शेतीत पडायला पाहिजे तिकडे
सगळीकडे पाऊसच पाऊस झालाय. एवढं आमचे कपडे सुकत नाही गाईज, लय प्रॉब्लेम झाला. चड्ड्या सुकत नाही मित्रांनो. जास्ती घेत नाही हा प्रॉब्लेम. काय जास्त घेत नाही कपडे मग काय डझन भर घ्यायचे का आता? मग किती आहे तुला माहित नाही का? तुला किती आधीपासून सेव्हिंग काय बोललेला ऑप्शन्स पाहिजे. पावसाळ्यात कपडे सुकत नाहीत आपल्याकडे, खूप सारे पाहिजे. तू तेच जा ना मला एखादी मग काय ऑर्डर ब्लिंकिट कर. ओके गाईज, आम्ही भेटतो तुम्हाला. आम्ही आता शिट्टीला ठेवलाय पुलाव, शिट्ट्या मारेल तो. 3 शिट्ट्या झाल्या. मी मारतो ना. हे ना जरा खराब झाले, घासायला टाकू आपण. घासायला ते खराब झाले म्हणजे त्यात मीठ नाही, मीठ ओलं झाले. ह्युमिडिटी खूप आहे ना, ह्युमिडिटी नाही, हे मॉइश्चर. येस, मीठ खूप महत्वाचं आहे. जसं लाईफ मध्ये माझ्या प्राजू महत्वाची तसंच मीठ पण खूप महत्वाचं. येस, प्राजू पण चवीनुसार. काय मीठ जादा झालं तर चालत नाही, प्राजू जादा झाली तर चालत नाही. अरे जादा झालं तर चिडते ना तू. मी कसं जास्त प्रेम केलं तू चिडते, तुला सवय नाही. चलो गाइस, मिलते हैं. येस गाइस आम्ही ओके वन एक थिंग आम्हाला अजून शेअर करायची आहे. तर आम्ही काल अल्फा बघून आलो गाईज. खूप निगेटिव्ह रिव्ह्यूज आहे, बट मला खूप आवडला. खूप म्हणजे छान आहे, वन टाइम वॉच आहे. पण म्हणजे छान आहे. असं पहिला एक मूवी आहे जो वुमन्सनी लीड केलाय, टू गर्ल्स. त्यामुळे प्राजूला खूप आवडला. प्राजूची आवडती हिरोईन त्यात आलिया भट, आणि प्राजू खूप त्याला ऍडमायर करते. कारण ती मम्मी बनली आणि ती पण अजून मुलीसारखीच दिसते. त्यामुळे काही पण मी ऍडमायर वगैरे नाही, पण मला तिचे मूवीज आवडतात, छान चांगले असतात. फक्त एक मूवी सोडून शिवा हा तसं पुन्हा करणार प्राजू पुन्हा शिवा. गाईज याला कट करा तुम्ही, याला पुढे घ्या असं काय. आणि पण मूवी खूप भारी होता, बेस्ट मूवी होता, लय भारी होता, मला खूप आवडला. मित्रांनो मी माझा रिव्ह्यू सांगतो. ठीक आहे, मी माझा ऍक्शन एक नंबर आहे, म्हणजे रिअल ऍक्शन वाटते. दोघींनी पण ऍक्शन मस्त केली, शर्वरीने अल्फा ते म्हणजे त्या लेवलची ऍक्शन तिने केली आहे. बट स्टोरी अजून पण चांगली होऊ शकत होती. तिची स्टोरी नाहीये म्हणून तो स्टोरी तेवढी इम्पॅक्टफुल नाहीये, त्यामुळे ट्रोल नाहीये गाईज, बाकी काही नाही. त्यामुळे जास्त ट्रोल होतोय. बट वन टाइम वॉच एकदम मस्त मूवी, म्हणजे बोर होत नाही पिक्चर. पर्सनल पहिला हाफ जो आहे तो खतरनाक त्यांनी भारी बनवलाय, पण दुसऱ्या हाफ मध्ये ट्विस्ट पाहिजे होते जे की नाही त्यांनी स्टेट पण आपलं ऍक्च्युअली काय झालं, धुरंधर बघून लोकांचे एक्सपेक्टेशन्स हाय झाले म्हणून, नाही तर अदरवाईज मूवी चांगला होता. येस, वन टाइम वॉच एकदम मस्त मूवी आहे, बोर होत नाही. ऍक्शन पहिला मूवी आहे, जर कोणीतरी वुमन्सनी लीड केलाय तर लोकांनी सपोर्ट करायला पाहिजे, तर लोक अजून ट्रोल करतात. ऋतिक भाऊंची एंट्री पण एक नंबर आहे. येस, कारण कोणी डायरेक्टर प्रोड्युसर एवढी रिस्क नाही घेत की वुमनने लीड केलेला मूवी द्यायला बनवायला, बट यांनी घेतली तर ऍटलीस्ट थोडा सपोर्ट तो नेक्स्ट अल्फा 2 बीटा येणार आहे, त्यात प्राजू असणार आहे, तिघीच आहे. काही पण आणि त्यात ती मला इमॅजिन करून मारणार आहे ऍक्शन सीन, म्हणजे तिची परफेक्ट होती. भारी होता मूवी, बेस्ट होता गाईस. बाय. नमस्कार मित्रांनो, हे बघा प्राजूने पुलाव बघा तुम्ही कसं झालं. आणि ही चटणी कसली प्राजू? जवस, गरम गरम पुलाव, पोळी, जवस, भात. आम्ही आमचा लंच असा खाणार आहे आज गाईस. संध्याकाळी थोडं हेवी खायचं आहे, त्यामुळे आज आम्ही खातोय. मस्त दिसतोय पुलाव बघा तुम्ही, किती छान कलर, टेस्ट. वाफ, गरम गरम पुलाव, संडे वाईब्स. येस, संडे वाईब्स मस्त आपण टेस्ट करू. त्याच्यानंतर मी हेअर कटला, माझं हेअर कट, हेअर स्पा करून, आमचं हेअर कट वाला असेल तर जाईल. आणि मी मस्त हायलाइट्स पण करेन कदाचित, कारण साईचं बोलतोय गाईस. नाही झालं बर्थडे कुठे ती तसं बनवायचं बिफोर एव्हन. सगळीच बर्थडे. मी टेस्ट करू गाईस? करणार तू करा दे, तू कर. वाकडं तोंड केलं तर तू करशील. काय छानच झालं असेल, आय नो. झालं मीठ कमी आहे, तुझं फेक होतं. मला लगेच कळली रिएक्शन फेक होत. ही सगळ्या रिएक्शन फेक देत असते, स्माइल पण कधी कधी फेक देत. जे आहे ते दाखवायचं ना, त्यात काय इट्स ओके. मीठ कमी आहे, बाकी टेस्ट एक नंबर आहे. आम्ही तिकडे गेल्यावर घेतो मीठ गाईस. येस, आता मस्त जेवण करतो आम्ही आणि नंतर पुढचं शेड्यूल बघूया काय. बाय कर, बाय बाय. टीव्ही आमचं काय सिरीज लागत नाही, काय झाले काय बंद पडला. माझा बॉटल घेऊन जातो मी, बॉटल प्लस कुकर पण घ्यायचंय. बंद कर ना ब्लॉग. मित्रांनो या जेवण करायला. आज आहे KGN ची बिर्याणी आणि तंदूर. ब्लर होतो. एक नंबर बिर्याणी. कुठली आहे?
केजीएन. केजीएनची बिर्याणी. हाय गाईज, Guys. थँक्यू सो मच तुम्ही आमचा पूर्ण ब्लॉग बघितला असेल तर. Yes. याच्या पुढचा ब्लॉग असणार आहे सगळ्याचा बर्थडेचा ॲक्च्युअल दिवस. तर या ब्लॉगमध्ये आम्ही ट्राय केलं की आम्ही प्री बर्थडे जे पण तयारी केली त्याचं शूट करायचं. Yes. बट तुम्ही आमचा पूर्ण ब्लॉग बघत असाल तर थँक्यू थँक्यू सो मच. थँक्यू सो प्लीज मच. असंच बघत राहा. प्लीज असंच बघत राहा. आम्हाला लाईक करत जा, सबस्क्राईब करत जा आणि कमेंट पण करत जा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. Yes. बाय.